नमो शेतकरी योजनेबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। तर आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जे काही नमो शेतकरीचा 6वा हप्ता आहे ते या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर त्यामध्ये कोणते पात्र शेतकरी आहे व त्या शेतकऱ्यांची यादी कशाप्रकारे चेक करायची आहे, त्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांच्या व कोणत्या बँक पासबुकमध्ये तुमचे जे काही पैसे आहेत तिथे जमा होणार आहेत, तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। सर्वात पहिले यादी चेक करण्यासाठी तुम्हाला इथं क्रोम ब्राउझर, तुमचं जे काही क्रोम ब्राउझर आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। तर इथं तुम्हाला PM किसान टाईप करायचं आहे, जे की आता आपण पात्र शेतकऱ्यांची यादी इथं पाहणार आहे। जे की जेवढे की PM किसानचे पात्र शेतकरी आहेत तर त्यामध्ये नमोचे सुद्धा पात्र शेतकरी ठरलेले आहेत। तर ती यादी आपण लाभार्थ्याची यादीतून चेक करून घेऊया। त्यानंतर तुम्हाला तुमचे जे की 6वा इन्स्टॉलमेंट आहे ते कोणत्या खात्यामध्ये जे काही नमोचा ते सुद्धा पाहणार आहे। तर इथे आल्यानंतर लाभार्थ्याची यादी तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं जे काही स्टेट आहे स्टेट सिलेक्ट करायचं आहे। तर आता याचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या जिल्ह्यात वाटप होईल ते सुद्धा पाहणार आहे। तर पहिला जो जिल्हा यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद झाल्यानंतर पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ। तुमचा जो काही जिल्हा सिलेक्ट करा, तालुका असेल तुमचा कोणता तालुका यामधून सिलेक्ट करा। त्यानंतर तुमचं जे काही गाव एरिया येते ते एरियाचं नाव सिलेक्ट करा, व्हिलेजचं नाव सिलेक्ट करा, गेट रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आता इथं तुम्हाला जे की दाखवण्यात आलेलं आहे जेंडर, जे की पहिला सिरियल नंबर, फार्मर्स नेम, त्यानंतर जेंडर, तर इथं पहिल्या आणि 2 नंबरला इथं काहीच दाखवत नाही। तर असे शेतकरी नमो शेतकऱ्यापासून अपात्र ठरलेले आहेत, तर अशा शेतकऱ्यांना नमोचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होणार नाही। तर ज्यांच्या जेंडरच्या समोर इथं शेतकऱ्यांच्या नावासमोर मेल या फिमेल दाखवत आहे, इथं मेल दाखवत आहे। त्यानंतर इथं तुम्हाला जे काही 12 नंबरचं इथं खाली रिकामी जागा दिसत आहे, त्यानंतर इथं फिमेल दिसत आहे। ज्यांच्यासमोर इथं काहीच दिसत नाही तर अशा शेतकऱ्यांना जे काही PM किसानचा हप्ता त्याचप्रमाणे नमोचा जो काही हप्ता आहे त्याच्या खात्यामध्ये जमा होणार नाही। तर इथं तुम्हाला यायचं आहे जे की नमो शेतकरी योजनेच्या ऑफिशियल पेजवरती बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर इथं आता ज्या शेतकऱ्यांचं तुम्हाला चेक करायचं आहे त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे। तर इथं कॅप्चा जे आपण इथं इंटर करून घेऊया। तर कॅप्चा जे इथं इंटर आपण केल्यानंतर इथं तुम्हाला एक मोबाईल नंबर टाकायचा आहे। तर आपण मोबाईल नंबर टाकून गेट मोबाईल OTP ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर OTP आपल्याला आलेला आहे, तर OTP आपण कॉपी आणि पेस्ट करून गेट डाटावरती आपण क्लिक करणार आहे। गेट डाटावरती क्लिक केल्यानंतर इथं थोडा वेट करा। तर इथून तुम्ही चेक करू शकता की नमो शेतकऱ्याचा जो काही हप्ता आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर इथून तुम्ही तुमचा जो काही हप्ता आहे, तर प्रायव्हसीसाठी मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे, कोणत्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे तिथं जे काही बँकेचं पासबुक आहे ते तुम्हाला इथं दाखवेल। त्यानंतर इन्स्टॉलमेंट तुम्हाला दाखवेल कोणते इन्स्टॉलमेंट कोणकोणत्या तारखेला जमा झालेले आहेत। तर अशाच अपडेटसाठी व नमो शेतकरी योजनेबद्दल जर तुमचे पैसे जमा झाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर नमो शेतकरीचा जर तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा असेल किंवा PM किसान जर तुम्हाला दोन्ही योजनेचा जर लाभ मिळत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल। तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।